हाय मैत्रिणींनो, चला तर आलोय आता बाजरी काढायला। 11:30-12 वाजत आले तर। आणि त्या दिवशीचा माझा एक व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता। हरतालिकेचं विसर्जन करण्यासाठी आम्ही गेलो होतो तिथं त्या खूप मोठं पाणी डॅम म्हणतात आमच्या तिकडं, ते विसर्जन करायचं तर व्हिडिओच राहून गेला माझ्याकडून अपलोड करायचा। तर आता करते मी अपलोड। तर पहा तिथं पाणी वगैरे किती छान आलेलं होतं आणि पाऊस झालाय भरपूर। आता काढायची बाजरी आपल्याला। पहा मग व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा। आणि जे विसर्जन करताना जी मूर्ती होती ना, ती मूर्ती तर मी याच्या अगोदर कधी आणली नव्हती। माझ्या जाऊबाईंनी आणलेली ती मूर्ती, तर तशी मूर्ती मी आता पुढच्या वेळेस पण आणन। पहा चला तर बाजरी काढून घ्यायची आता। दाजी पण येऊ राहिलेत, आज आहे रविवार आणि बाजार पण आहे। बाजारातून दाजी म्हटली मी खाऊ घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही जा पुढं काम करण्यासाठी। मग बघू आपण दाजी काय खाऊ आणतात खायला, काय खाऊ आणतात खायला बघू आपण। मग ते काय भैया पण आलेला आहे, ताई पण आलेल्या आहेत। चालली आवराआवरी, शर्ट वगैरे घालून जायचे बाजरीत, कारण बाजरीत खासतं ना, त्याच्यामुळे लवकर शर्ट वगैरे सगळं पॅक होऊन जावं लागतं। चला तर घेऊ बाजरी काढून। मग बघा आपला पुढचा जो व्हिडिओ येतोय तो। हाय मैत्रिणी, शुभ सकाळ। चला आता हरतालिका पूजेचं विसर्जन करण्यासाठी जायचंय। खूप मोठं पाणी डॅम म्हणतात तिथं आमच्या इकडं, ते डॅमात जायचंय विसर्जन करण्यासाठी। सगळं घेतलं पूजेचं साहित्य, ते उपवास सोडलाय आता मी। आज गणपतीचं आगमन होतं तर बघा पाऊस, आभाळ येतंय आता, पाऊस येईनच। गणपती घेऊन आता पाऊस। आवरलं का? आता मला आवडतंय ती सोबत जाऊ दोघी, कारण खूप अडचण आहे तिथं ना, त्याच्यामुळे दोघी सोबत जाऊ आता। तिने फोन केला तर मला यायचं म्हणून, म्हणलं यायचंय। तिचं आवडतंय अजून, तिचं आवरलंच नाही। जाऊ सोबत, अडचण आहे तिथं खूप, त्याच्यामुळे सोबत माणूस लागतं। कुट्टू त्यांचा आमच्याकडे जसं गोले आहे ना, तसं त्यांच्याकडे पण आहे। मला फोन कर ना, गावात जायचीस मला यायचंय। आत्याबाईचं काम उरकलं नाही, बघू आपण बरोबर। मग माहिती तरी जाणं होईल, मला 2-3 दिवस झाले जायचं पण राहिलं। आत्या काय करता? काय चालेल माझी आवरलं काम? चाललंय आत्याबाईंचं पण काम चाललंय, जाऊबाई पण कामात येतात। पण आता ते टाकून यावं लागून विसर्जन करायचंय। चला निघालो। ते पहा किती अडचण आहे आता, गवत भरपूर वाढलेलं आहे। हे पहा यांच्या गाया, पहा येऊ राहिली आता। केवढं झाड आहे तिथं, गवत वाढलेलं आहे एवढं। एक देवाचा साप आहे, पहा इथं एक खूप मोठा साप आहे तो जर कधी कोणाला दिसला ना, दाजींना दिसला होता पहा एकदा, घाबरले होते ते पण, कारण आहेच तो इतका मोठा ना। बस किती मोठा साप आहे, घेतला साप केवढा मोठा आहे। कुठे म्हणते मी इथं असतो ना, कुठं? अगं देवाचा साप आहे ना इथं, आहे ना, किती मोठा आहे, तू पाहिला का आता? नाही पाहिलं बघा, तिने पण नाही पाहिला म्हणते ती अजून, पण खूप मोठा साप आहे तो। तिची बघा ती पूजेत कसं आणलं होतं तिने, मी तर नाही आणली अजून अशी मूर्ती। पुढच्या वेळेस आणन मी। आता कुठून आणली ती ग? केडगाववरून मी तर नव्हती आणली अजून, पण आता पुढच्या वेळेस आणन मी। हे बघा पाणी पण पहा किती छान पाणी पळत आहे आता मस्त पैकी। वरती चढून जावं लागणार आता त्याच्यावर। पाणी, पाऊसच तेवढा झाला, पाणी मस्त पाणी आहे। खूप लांब पर्यंत पाणी जातंय आणि खूप लांबून पाणी आलेलं आहे। हे तर काहीच नाही, त्याच्यात जास्त पाणी असतं। आता टाकू आपण विसर्जन करूयाचं।
चाललंय तिचं विसर्जन करायचं काम. नारळ पण होते आपले थोडेसे खराब झालेले, ते पण टाकले. मग ते म्हणते ताट पण देशील टाकून. बांगड्या पण होते का आपल्या, ते पण टाकलं. पाणी नव्हतं इतके दिवस त्याच्यामुळे मी ठेवल्या होत्या तशाच. आज टाकल्यात मी त्या बांगड्या पण. आता चला तर बघा किती सुंदर पाणी येते. परत एकदा दाखवायला येईन तुम्हाला इथं मी. चला तर बाय. आता आम्ही पळतच आलो तिकडून, डॅमास तिकडे गेलो होतो विसर्जन करण्यासाठी हरतालिकेचं. पण आभाळ आलो त्याच्यामुळं लवकर आलो तर आम्ही घरी. आणि ते बघा तिथं मूग भरायचं काम चालू झालं. कारण आभाळ आलं तर पटकन मूग भरून घेतले. जाऊबाईंचे मूग होते टाकलेले, तर घेतलेत मूग भरून पटकन. त्याच्यामुळे आलो होतो लवकरच. खूप छान पाणी आलं तिथं. आणि पूर्ण डेम वाहून जात असतो. ह्यावेळेस तर थोडं कमी आलंय पाणी, पाऊस कमीच आहे थोडासा. पण खूप पाणी येत असतं. जास्त पाणी आल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवीन. चला तर जाते घरी मी आता. जाऊ का? जावा जावा, ती म्हणते जा. चला कागदाची घडी घालून घेते. आतेबाई म्हणते कागदाची घडी घालू लाग, तर घडी घालून घेऊ आता कागदाची. कागद आहे मोठा. आतेबाई म्हणतात मला नाही जमणार घडी घालायला, थांब तू आता. चला तर घडी घालून घेऊ.